वाटते. पण हल्ली आया पण असं म्हणतात, चल ये घरी बघतेच मी. अरे का घरी ये? एवढ्याशा गोष्टीसाठी घरी ये. मग मुलींना आई बाप कुठले मिळणार, नाही का? तर ही गोष्ट मला एवढ्यासाठी तुम्हाला सांगावीशी वाटते की छोटी छोटी बातों में इतना दम नहीं होता कि घर टूट जाए, म्हणून सांगावं असं वाटलं. आणि आता काय, माझं आयुष्य म्हणजे ओपन बुक आहे. आता काय नाही काय, तर किती वर्ष झाली त्या गोष्टीला. मी तुम्हाला सांगते, मी हिथ्रो एअरपोर्टवर होते, परत येत होते. तर एक बाई म्हणाली की मी लंडनला गेले आणि 4 महिने तिथे राहिले. तर मला असं कळलं की माझ्या नवऱ्याने भारतात दुसरं लग्न केलं, बंगाली बाईशी लग्न केलं. तर म्हटलं मग तू कशाला जाते, जोरी जबरदस्ती कशाला जाते? म्हणजे नाही, मी तिला झिंजा उपटून बाहेर काढणार आणि पोलिसामध्ये जाणार, आणि त्याला एकदा मी पोलिसाकडे दिलं की मी सुटले, मग मी परत नाही. तर मला काही तो विचार पटला नाही. मला वाटतं जिथे मन जुळत नाही तिथे कशाला राहायचं, भांडाभांडी करायची, असं मला वाटलं. पण आमच्याबरोबर ती मुंबईला आली, माझे यजमान आले होते. तर मी पण 4 महिने लेकीकडे गेले होते ना बाळपणाला. तेव्हा मी विचारलं घाबरून, माझेच आहात ना? त्यामुळे हे काय विचारते येण्यासारखं, मी कुठे जाणार? तर अशी आपली भारतीय नवऱ्यांची मेंटॅलिटी असते ना. तर त्या अमेरिकेच्या तुरुंगामध्ये मी बायकांना लेक्चर द्यायला गेले होते. तर तो जेलर म्हणला की ह्या सगळ्या बिघडलेल्या बायका आहेत, ड्रायव्हिंग करताना दारू पितात, शिव्या घालतात, म्हणून 4-4 महिने त्यांना जेल झालेली आहे, तर त्यांना जरा थोडे संस्कारांचे धडे द्या. तर विजया व्हॉट इज दिस? म्हटलं दिस इज कुंकुम अँड एव्हरी इंडियन लेडी लाईक्स टू वेअर इट. व्हॉट इज दिस? तर दिस इज मंगलसूत्र अँड एव्हरी मॅरिड इंडियन लेडी लाईक्स टू वेअर इट. मग तो काय लावतो? म्हणजे तो काय लावत नाही. तो काय घालतो? डझ ही वेअर मंगलसूत्र? तर मी म्हटलं नो, ही डज नॉट वेअर. तर त्यांनी विचारलं की मग तुम्ही कसं ओळखता की इज मॅरिड ऑर नॉट मॅरिड? तर मी म्हटलं की मॅरिड इंडियन हजबंड तुम्ही कुठूनही ओळखू शकता. तर कसं? म्हटलं तो इकडे बघत नाही, तो तिकडे बघत नाही, नाका समोर काढतो. किती चांगलं बोलले मी तुमच्यामध्ये. तर त्या म्हणल्या इंडियन हजबंड्स इतके चांगले असतात? तर मी म्हटलं हो, खरंच चांगले असतात. तर त्याबरोबर त्या म्हणल्या विजया हाऊ लॉंग यू आर मॅरिड? आता तेव्हा 39 वर्ष झाली होती, म्हणून मी म्हटलं की 39 इयर्स. तर सगळ्या बायका उठल्या. आता बघा, तुम्ही कोणीच नाही उठलात, आता 53 इयर्स मॅरिड. पण आपल्याला कसं सांगितलेलं असतं, एकदा गेलं की जाम यायचं नाही परत कधी, बरोबर सगळ्या सासरच्याला वळण लावायचं. तर 12 वर्ष फक्त तू थांब. अरे 12 वर्षात सासू थकते आणि तुम्ही छान मजेत मग सगळा संसार ताब्यात घेता. पण आईची ही युक्ती असते, 12 वर्ष फक्त सहन करतोस. तर सगळ्या बायका उठल्या, मला स्टँडिंग ओव्हेशन. 39 इयर्स अँड ओनली 1 हजबंड. मला पहिल्यांदाच माझ्या टिकलेल्या लग्नाचा अभिमान. अशा गमती जमती. मित्रांनो, आज मृदुला, सोनल आणि प्रतिमा तिघे उच्च शिक्षित आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, समाजाची सेवा ही करते आहे, सगळ्यात खूप सेवा करते. एक वकील आहे ना, आणि दुसरी शिक्षण क्षेत्रात आहे, LIC मध्ये. LIC मध्ये आहे. पण तिघी बहिणींनी आपल्या आईसाठी हे जे केलं आज, त्याबद्दल मी खूप खुश आहे. मृदुला, मला आज इतकं अपराधी वाटतंय की असं काही माझ्या आईसाठी मला नाही करत. पण नक्की कधी नक्की कधी नक्की आपल्या आईवर बेहद प्रेम आहे, कारण तिच्या इतकं प्रेम आपल्यावर निरपेक्षपणे दुसरं कोण करत नाही. आपण सगळे मिळून करतो. किती गोड ग, किती गोड. आणि मला खरंच आज मायेनं भरून आलं. आणि
तुमचं तिघींचंही अभिनंदन करते, तुझ्या या गोड मुलीचं अभिनंदन करते, या मुलीचं अभिनंदन करते. किती गोड बोललीस. आणि असं वाटतं का तिचा किती अध्यात्माचा गाढा अभ्यास आहे. हां, किती सुंदर बोललीस. आणि तुम्ही परीक्षण केलं आहे, तुमचंही अभिनंदन. आणि ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांचं अभिनंदन, पण ज्या सर्वांनी भाग घेतला त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. कारण तुम्ही भाग घेतला नसतं तर बक्षीसं कुणाला मिळालं नाही. तर ही एक बक्षीस मिळणं न मिळणं ही एक घटना आहे, परंतु तुम्ही सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि रिक्षाच्या मागचं वाक्य होतं ना, मुलगी शिकली प्रगती झाली. पण आपण सगळ्या शिकलो आणि आपल्या घरामध्ये दीड शहाण्या झालोच की नाही. माझं सासरे नेहमी म्हणत असत, घरात काही असं झालं की एक अडाणी आणि दुसरी दीड शहाणी. आमच्या घरात साध्या बायका राहत नाही असं म्हणायचं. तर तसं का असेल, पण घर निभावते ती स्त्रीच आणि घरात सुखाची सतरंजी काढते तीही स्त्रीच. तेव्हा त्या स्त्रीला, मंगलाताईंना, त्यांच्या स्मृतीला आपण वंदन करूया आणि नमस्कार करते आपण सर्वांना. कारण आपण या स्मृतिदिनी सगळे आवडीनं आलात आणि शांत चित्ताने सारं ऐकून घेतलं. धन्यवाद. जय हिंद. मला ना एका लग्नाला जायचं आहे. राजपाल हांडे यांच्या मुलाचं लग्न आहे आज. तर थोडीशी पारितोषिकं देऊन मी आपली क्षमा मागून गेले तर चालेल ना? हं, इथेच आहे टिपटॉप प्लाझामध्ये. तर ते लग्न आहे. प्राचीची परवानगी घेऊन मी मध्येच बोलते, कारण आत्ता विजयाताईंनी आमचं 3 मुलींचं कौतुक केलं. तर आणि त्यांना त्यावेळेला घरीवरून आलं होतं की मी माझ्या आईसाठी काही केलं नाही. या संदर्भात फक्त मला 2 वाक्य बोलायचे की मुलींनी आईसाठी करणं ह्याचं एक सर्वात मोठं गमक असं आहे, जे मी माझ्या मुलीलाही नेहमी म्हणते. ती मला म्हणते, आई मी तुझ्यासाठी काही केलं नाही, तू तुझ्या आईसाठी करते. तेव्हा मी तिला सांगते, हा वारसा तू पुढे तुझ्या मुलीच्या बाबतीत चालू ठेव. अजून तिचं लग्न नाही झालं, पण तर हे तू तुझ्या आईसाठी केल्याचं गमक होईल. म्हणजे कृतज्ञता ही अशी संस्कारातून आलेली असली पाहिजे. तर मला मुद्दाम असं सांगायचं, हा माईक हातात धरण्याचं कारण आहे की विजयाताईंनी त्यांच्या दोन्ही मुलींना, प्राजक्ता आणि निशिगंधा, ह्या दोघींना ज्या पद्धतीने घडवलेलं आहे, हेच मोठं तुमच्या यशाचं गमक आहे. तुम्ही तुमच्या आईसाठी खूप मोठं काही केलं. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, निशिगंधाला आपण एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखतो, पण संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये निशिगंधाच्या इतकं चारित्र्यवान अशी व्यक्ती, स्त्री आपल्याला दिसणार नाही. की ह्या संस्कारातून आलेली आहे. धन्यवाद. एकच क्षण. विश्वकोशाच्या 19व्या खंडाचं उद्घाटन होतं, ते आम्ही कोल्हापूरला केलं होतं. आणि कोल्हापूरचे महाराज तेव्हा असे मंचावर बसले होते. आणि मला खूप आनंद झाला होता की महाराज आले. तर ते म्हणाले की विजयाताई ह्या खंडाच्या प्रमुख संपादक आहेत, म्हणून त्यांचं म्हणजे ती एक ओळख आहे विश्वकोशाच्या संपादक म्हणून. परंतु आम्हाला माहीत आहे विजयाबाई त्या उत्तरी पडद्यामधल्या सोज्वळ आणि सालंकृत अभिनेत्रीच्या आई निशिगंधाची. तर आई म्हणून मिळालेलं ते सर्टिफिकेट मला सांगावंसं वाटलं. धन्यवाद. मध्येच प्राची तुझी माफी मागून, मराठी आपण सगळे मराठीचे अध्यापक आहोत, सगळेजण मराठीचे एकदम. मला फक्त विजयाताई एकच वाटतं की या मराठी व्याकरणाने सगळं चांगलं केलं, पण आपल्या स्त्रियांवर एक अन्याय केलेला मला खूप त्या गोष्टीचं अशी खंत मनात लागते. ही खंत म्हणजे ह्या मराठी व्याकरण म्हणजे तुम्हाला माहिती, स्त्रीलिंगी पुल्लिंगी सगळ्यांना माहिती असेल ना. तुम्ही जर का बघितलं ना तर सगळ्यात कापण्याच्या वस्तू, ती करवत, ती विळी, सगळ्या स्त्रीलिंग, ती अंक म्हणजे ती सुरी, ती आणि सगळं जोडण्याच्या वस्तू, तो दोरा, तो दाभण, तो म्हणजे आपण स्त्रिया काय कापतो का घरात उलट आपण तर घरं सांभाळतो. म्हणून मला हे मराठी ह्याच्यात तर तुम्ही काहीतरी त्याचं बदला आणि आपल्याला सगळं पुल्लिंगी करा. अगं तो जोडतो ना,
तो जोडतो ना. तू रागावलीस तरी तो काय करतो मी नाही आता विचारणार. तर तो आहे म्हणून तर मज्जा आहे सगळी जगात, खरं की नाही. तर तो आणि ती एकाने कापलं तर दुसऱ्यांनी जोडलं. हं. हॅलो. आपले बहुमोलाचे शब्द सगळ्यांनाच इथे ऐकायला मिळाले. खरं सांगायचं तर साहित्यिक आणि तिचे रसिक सगळे जे इथे आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक वितरणपेक्षाही आपले शब्द ऐकणं, आपला सल्ला ऐकणं हे खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मानाची गोष्ट आहे. आणि आपण आधी पारितोषिक देऊया. नाही, आधी भाषण घेऊया आणि मग पारितोषिकं देऊया. तर म्हटलं अगं नाही, आधी पारितोषिकं देऊया. तुम्ही नाही, मग लोक उठून जातील. गेला असतात का तुम्ही? नसतात ना. थँक्यू सो मच. आणि एक अजून सांगते, माझी आई आणि माझ्या 2 मावशींना तुम्ही आज जे प्रोत्साहन दिलं आहे ते खरंच त्यांच्या खूपच उपयोगी येणार आहे. आणि त्यांना खरंच खूपच मोटिवेशन मिळणार आहे पुढे पण हे समाजकार्य आणि साहित्यिक कार्य असं कंटिन्यू करायचं. खूप खूप आभार आमच्या कुटुंबातर्फे. आता पारितोषिक वितरणाकडे वळतोय आपण, पण त्याच्या आधी मी सगळ्या स्पर्धकांना फक्त एवढंच सांगेन, कधीही कुठलाही एक्सपिरियन्स, इट इज आयदर अ गुड थिंग ऑर ॲन एक्सपिरियन्स. असं बॅड थिंग म्हणून काही नसतं. काही आपल्याबरोबर कधीही वाईट होत नसतं. आयदर चांगलं होतं किंवा तो एक एक्सपिरियन्सच्या ह्याच्यामध्ये जमा होतो. तर ज्यांनाही इथे उत्तेजनार्थ बक्षिसं मिळाली आहेत त्यांना मी आत्ताच म्हणजे सगळ्यांच्या आपल्या मान्यवरांच्या तर्फे खूप खूप प्रोत्साहन देते. त्याला एक एक्सपिरियन्स म्हणून घ्या. आणि ह्यांचे शब्द आता जागृती ताईला आपण ऐकणार आहोत की त्यांनी परीक्षणाचा कसा काय निकाल लावलाय, कसं काय परीक्षण केलंय. त्यांचे बहुमोलाचे शब्द आपल्या नक्कीच खूप उपयोगी येतील ह्याची मला खात्री आहे. जागृती ताई. नमस्कार व्यासपीठावरील मंडळी, मान्यवर मंडळी, आणि नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो. मला मंगला फडणीस यांच्यावर जे प्रतिष्ठान आयोजित कविता आणि निबंध लेखन स्पर्धा या शिक्षक आणि साहित्यिक या गटांमध्ये करण्यात आल्या होत्या. आणि विषय होते मुलगी शिकली प्रगती झाली आणि स्त्रियांचे समाजकार्यातील योगदान, स्त्री आणि सामाजिक उन्नती. आता मुलगी शिकली आणि प्रगती झाली याबद्दल सांगायचं म्हणजे खरं तर माझ्या घरापासूनच ही सुरुवात होते. मी अगदी लहान म्हणजे 10 वर्षाची असताना माझे वडील वारले आणि त्यावेळेस माझ्याही शिक्षिका होती आणि माझी आजीसुद्धा शिक्षिकाच होती. तर माझ्या आईने आम्हाला नंतर सांगितलं की वाचाल तर वाचाल, शिकाल तर शिकाल. त्यामुळे ते मनात ठेवून मी पुढे शिकतच गेले. मला अनंत अडचणींचा सामना करावा लागला आणि माझी आई एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून रिटायर्ड झाली आणि माझी आजीसुद्धा एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणूनच रिटायर्ड झाली. आणि आम्हाला वडिलांची कधीही कमतरता आयुष्यात भासली नाही. म्हणून मला असं वाटतं मुलगी शिकली प्रगती झाली हे मी माझ्या आईवरून आणि आजीवरून सांगते. म्हणजे पुष्कळ मी सहन केले माझे वडील नसताना. सुषमा माझ्या समोरच आहे. सुषमा म्हणजे माझी, उभी राहणं जरा, माझी म्हणजे अगदी मॉन्टेसरीपासून मैत्रीण आहे ती आणि आज मी तिच्याकडे आलेली आहे. आणि यातील मला असं वाटतं बऱ्याच जणी कदाचित मला ओळखतही असतील. सुलभाताई कुलकर्णी आहेत. तर आणि हे जे काही मी अचीव केलं जीवनामध्ये, माझ्या मागे कोणीही म्हणजे बॅकिंग देणारा किंवा कोणीही माझ्या मागे नव्हतं. तर मला जे जे आयुष्यात करावं असं वाटलं ते मी केलं. मग ते शिक्षण असो, पोस्ट ग्रॅज्युएशन असो, कुठली मला डॉक्टर व्हायचं होतं पण माझ्याकडे 12,000 रुपये कमी होते तर मी डॉक्टर होऊ शकले नाही. तर मी म्हटलं जे काही शिकायचं आहे आयुष्यात ते मात्र मी कुठल्याही परिस्थितीत क्लास 3 किंवा क्लास 2 घेणार नाही. मी करेन तर ते चांगलंच करेन आणि मला यायचं तर ते चांगले गुणांनीच मी पुढे येणार. मी मुलगी असले म्हणून मी कुठेही पुरुषापेक्षा मागे राहणार नाही.
म्हणून मी जे काही शिक्षण केलं ते मी एकतर काही याच्यात मी जिल्ह्यांमध्ये पहिली आले, युनिव्हर्सिटीत पहिली आले आणि अगदी त्या अडचणीतनं म्हणजे बरेचदा असं झालेलं आहे की मी ॲक्सिडेंट झालेला 8 दिवसांनी परीक्षा. अनफॉर्च्युनेटली मला ॲबॉर्शन झाले, नंतर माझ्या परीक्षा 8 दिवसांनी आणि त्याच्यानंतरही मी जाऊन मी अचीव केलं. म्हणजे मुलगी कुठेही कमी नसते तिने करायचं म्हटलं तर म्हणून हे जे सब्जेक्ट होते ते फार सुंदर दिलेले होते आणि त्यातून मला म्हणजे मी बऱ्याचशा आता कविता वाचल्या, कथा, हे तुमचे लेख वाचले, त्यानिमित्ताने म्हणजे मला फक्त आणि मी परीक्षण जे काही केलं आहे ते मी परखडपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण शुद्ध लेखन, कवितेची लेखांची मांडणी, शब्दसंग्रह, कविता, लेख दिलेल्या नियमांनुसार आहेत की नियमबाह्य आहेत, इतर त्यात सगळं होतं. आता स्पर्धेसाठी ज्या कविता आल्या होत्या त्या सगळ्या सुंदर, वाचनी आणि अभ्यासपूर्ण होत्या. अभ्यासाशिवाय हे कार्य करता येणं शक्य नव्हतं किंवा लिखाण करता येणं शक्य नाही. कारण मी बऱ्याचदा साधं लिखाण जरी मी वृत्तपत्रात केलं असेल तरी मी त्याच्यावर मेहनत घेऊनच मी ते केलेलं आहे. त्यामुळे मला माहीत आहे की जेव्हा आपण रिसर्च करतो इट्स व्हेरी डिफिकल्ट, सारखं फिरावं लागतं आणि आपल्याला तेवढी अभ्यासाची मांड असावी लागते. तर आता स्पर्धेसाठी आलेल्या कविता खूप छान होत्या. आता त्यातून वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे एक कविता अष्टाक्षरी होती, म्हणजे जनरल गटातली, आणि बाकी सगळ्या मुक्त छंदात्मक होत्या. तर आणखीन सांगायचं म्हणजे की कविता आपण लिहितो, पण कविता लिहिताना काही जणांनी काय केलं होतं, सरधोपटपणे एका पाठोपाठ सरळ हे लिहिलं होतं. म्हणजे त्याच्यात पॅरेग्राफ्स नव्हते, काही नव्हते. साधारणपणे कविता लिहिताना आपण 2 ओळींचा एक गट असतो किंवा 3 ओळींचा एक गट असतो किंवा 4 ओळींचा एक गट असतो. यमक मांडणी नीट केलेली असते त्यातून. आणि जेव्हा आपण हे गट करतो तेव्हा कविता वाचताना आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अवघड वाटत नाही आणि आपण सहजच ती कविता वाचतो. पण ते जर एकाखाली एक ओळी लिहिल्या तर त्यात गडबड गुंता तयार होतो आणि ती कविता मनामध्ये ठसत नाही. तर हे एक पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही याच्यात भाग घ्याल तेव्हा ज्यांनी लिहिलेलं नाही आहे त्या प्रमाणे त्यांनी लक्षात घ्यावं. बरं, जेव्हा आपण लिखाण करतो तेव्हा जेव्हा स्पर्धात्मक तुमच्याकडे आलेलं असतं की कशा पद्धतीने लिहायचं ते, तर आता कवितेच्या जर 20 ओळी दिल्या असतील किंवा 24 दिल्या असतील तर त्या परिमाणात बसेल असं 20 किंवा 24 ओळीतच लिहिलं पाहिजे. नाहीतर तुमच्या 2 ओळी जास्त असतील, 4 ओळी जास्त असतील, 10 ओळी जास्त असतील तर ते नियमबाह्य होतं. बरेचदा काय होतं, त्यातलं कंटेंट अतिशय सुंदर असतं. मी सांगते काय, ज्यांच्या नियमबाह्य झालेल्या आहेत कविता, कंटेंट तुम्ही म्हणाल तर ब्युटिफुल, खूप सुंदर होतं. असं मी म्हणणार नाही त्यांच्या कविता खराब होत्या म्हणून, खूप छान होत्या. त्यांना नियमबाह्य करताना मला फार वेदना झालेल्या आहेत. आता आणि कविता लिहिताना शब्द साधे असावेत. मला नाही वाटत की अलंकारिकता असली म्हणजे तुमची कविता खूप सुंदर मनाची पकड घेईल. आता मी जे मास्टर ऑफ फिलॉसॉफी केलेले विंदा करंदीकरांच्या अँटी रोमॅन्टिक ॲटिट्यूडवर केलेलं आहे. तर ते विंदा करंदीकरांच्या अँटी रोमॅन्टिक ॲटिट्यूडचा पगडा मला फार जोरदार आहे अगदी. आणि विंदांसारखं म्हणजे कवी प्रगल्भ आहेत फार ते, आणि त्यांच्या सहवासात मी खूप राहिलेली, त्यांच्या घरी बरेचदा गेले. थोडासा पगडा माझ्या मनावर आहे त्यांचा. आणखीन सांगायचं, मुलगी शिकली, प्रगती झाली. निशिगंधा, नंतर विजयाताई, आम्ही 4 चौघीमध्ये 4 चौघी मासिक अर्भकावस्थेत असताना आम्ही त्याच्यावर काम केलेले, म्हणजे 95-96 सालापासून हो. आणि मी पत्रकारिता म्हणून काम केले तेव्हा निशिगंधाच्या घरी गेले होते. निशिगंधाची मुलाखत घ्यायला त्यावेळेस दीपकची पण घेतली. इतके डाऊन टू अर्थ 2 जण आहेत. कधी तुम्हाला अशी ती भेटल्यानंतर अशी वाटणार नाही की ती एवढी मोठी नटी आहे आणि आपण साधारण आहोत. ती तुमच्याशी एकदम साध्या मैत्रिणीसारखीच बोलेल. आता 2 वर्षांनी आम्ही विजयाताई आणि मी भेटलेलो आहोत. पण त्यावेळेस जेव्हा भेटलो तेव्हा विजयाताईने म्हणे, अगं जागृती, सगळ्यांना आश्चर्य वाटलं की जागृतीला विजयाताई कसं काय ओळखतात. पण तीच ओळख आमची जवळजवळ 95-96 सालापासूनची
अशी आहे. आणि आज मला सगळ्यात गर्व वाटतोय की मी विजयाताईंबरोबर व्यासपीठावर आहे. जे माझं स्वप्न होतं ते स्वप्न माझं साकार झालं आहे खूप खूप खूप, आणि ते पण मृदुलाताईंमुळे. फार लांब चालले का माझं? आता थोडक्यात सांगते. तर आता जेव्हा आपण लेखन लिहितो त्या लेखनामध्ये सातत्य असायला पाहिजे. पॅरेग्राफ तर हवेतच, सुरुवात, मध्य, अंत्य आणि आकर्षक भाषाशैली, ओघवती प्रवाही असावी. असं नको की 4 ओळी वाटल्यानंतर शिशी बाबा आता मला असं वाटत नाही, फारच रटाळ होत चाललंय. तर तशी रटाळ शैली आपली असू नये. ओघ असणं, प्रवाही असणं ते फार गरजेचं आहे. आता साहित्यिक गटातलं जे लेखन होतं इतकं प्रामाणिकपणाने, इतकं सखोल संशोधन करून लिहिलेलं होतं. म्हणजे अगदी त्यांनी प्राचीन काळातल्या स्त्रियांपासून ते आत्तापर्यंतच्या स्त्रियांपर्यंतचा आढावा त्यांनी सुंदररित्या घेतलेला होता. म्हणजे मला क्षणभर असं वाटलं, माय गॉड व्हॉट कॅन आय डू, काय करू मी आता? कोणाला पहिलं देऊ, कोणाला दुसरं देऊ, कोणाला तिसरं देऊ? अहो तुम्ही मार्क कापायला तरी जागा ठेवायला पाहिजे होती ना मला. आता मुद्रा राक्षसांचे विनोद आपला कॉम्प्युटर नेहमीच करतो हा हातातला, बरोबर आहे की नाही? ते थोडेफार विनोद झाले असते, त्याच्याबाबत काही नाही. पण मला सगळ्यांचे अतिशय लेखन आवडलं. त्यातल्या त्यात पुरुष जे लिहिणारे होते, मला त्यांच्या बाबतीत कौतुकाने बोलावं असं वाटतं की एक पुरुष इतका विचार करून स्त्रीबाबत इतकं सुंदर लिहू शकतो, स्त्रीबाबत इतकी सुंदर कविता करू शकतो. तर तो एक जो हा अनुभव होता तो मला मनाला अतिशय अतिशय आनंद देऊन जाणारा होता. आणि मृदुलाताईंचे अतिशय आभार मानते मी. त्यांनी माझे व्हॉट्सअपवर प्रोफाईल बघितलं होतं. आम्ही एका बऱ्याच ग्रुपवर एकत्र लिखाण करत असतो, कविता करत असतो, कथा लिहित असतो. तर त्यावेळेस त्यांनी म्हणजे मला जाणलं आणि त्यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभार मानते. थोडासा मला उशीर झाला कारण माझ्या हाताचं ऑपरेशन झालं होतं, तर मला लेखणी पकडता येत नव्हती आणि टाईप करायला त्रास होत होता. पण थँक्यू सो मच ताई, त्यांच्या बहिणी सगळ्या इतकं आईसाठी करतायत ना ते कौतुकास्पद आहे. मला पण आता करावं असं वाटायला लागलं. मी काही आईबद्दल लिहिलं होतं, बाबांबद्दल लिहिलं होतं. माझे बाबा पण मी 30 वर्षाचे असताना गेले आणि 30व्या वर्षीच मी अनाथ झाले. पण म्हणून मी ते मनाला लावून ठेवलं नाही की दुःख का म्हणून उगत बसायचं. आकाश खूप मोठं आहे, त्याला शिवण्यासाठी तरी आणि जे आहेत आपल्यामध्ये त्यांना जपायला हवं. म्हणून मी जे माझ्यासोबत होते त्यांना जपलं आणि मग मागचं विसरण्याचा प्रयत्न केला. कारण मी जर काही अचीव केलं तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. थँक्यू सो मच. गो मुलं. धन्यवाद जागृती ताई. आणि आता पारितोषिक वितरणच्या आधी पारितोषिक वितरणच्या आधी आपण इथे उपस्थित अतिथींचे आधी सत्कार करूया. मी मृदुला राजे यांना विनंती करते विजयाताईंचा सत्कार करावा. मला तेजस्विताच्या लग्नाला जायचं इच्छा वाटतं. खरं म्हटलं तर पारितोषिक वितरण करायचं होतं विजयाताईंच्या हस्ते, परंतु विजयाताईंना अतिशय एका अगदी आवश्यक अशा ठिकाणी जायचं आहे, वेळेत जायचं आहे. त्यांनी 7:30 वाजता मला सोडा अशी विनंती केली होती, तरीही आम्ही थोडा वेळ जास्ती लावला आहे. तर मी फक्त आधी त्यांचा निरोप देण्याच्या पूर्वी त्यांचा सत्कार करते आणि त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा आपला होत आहे. आपला काय जरूर जरूर. ती सुंदर शालेय ये
आता आपला निरोप घेत आहेत. पुन्हा कधीतरी जरूर आपल्याबरोबर काय येतील अशी मी आशा करते आणि आता मी त्यांना निरोप देते. नंतर आपला कार्यक्रम असाच चालू ठेवूया. गाय टाळ्या वाजवा विजयाताईंसाठी. त्यांची उपस्थिती खरंच बहुमोलाची होती आपल्यासाठी. थँक्यू. आता पारितोषिक वितरण करायला मी सौ मृदुला राजे यांना माईक पूर्ण करते. सर्व स्पर्धकांचं आधी मी अभिनंदन करते, कारण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी पारितोषिक द्यायला हवं असं आम्हालाही वाटत होतं. जागृतीताईंनी तर स्पष्टच सांगितलं की प्रत्येक कथा, प्रत्येक कविता उत्तम होती. तर ते पारितोषिक वितरणचा सोहळा आपण करत आहोत. सर्वात आधी मी शिक्षक गट, कारण तुम्हाला सर्वांना आतापर्यंत कळलं की मंगलाताईंनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे कार्य केलं, तर शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आम्ही खास ही स्पर्धा ठेवली आणि म्हणून आपण आधी शिक्षक गटामधले पारितोषिकं देत आहोत. शिक्षक गटामध्ये काव्य स्पर्धा. प्रथम क्रमांक आहे श्रीयुत धनाजी गुटेरे. श्रीयुत धनाजी गुटेरे. सॉरी, ते आलेले नाही, दिसत नाहीये उपस्थित. द्वितीय क्रमांक मिताली तांबे. मिताली तांबे. मी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी जागृतीताईंना विनंती करते. मिताली तांबे, द्वितीय क्रमांक, शिक्षक गट, काव्य स्पर्धा. तृतीय क्रमांक वैभवी माने. वैभवी माने. हार्दिक अभिनंदन आणि सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवाव्या. शिक्षक गटाच्या निबंध स्पर्धेचा निकाल सांगत आहे. प्रथम क्रमांक प्राची तोडणकर. प्राची तोडणकर. प्राची तोडणकर यांना आम्ही कॅश प्राइज पण देत आहोत. फार छान लिहिले प्राची. शिक्षक गटामध्ये निबंध स्पर्धा. द्वितीय क्रमांक श्रीयुत राजेंद्र चौधरी. राजेंद्र चौधरी. तेही आलेले नाहीत का? आणि तृतीय क्रमांक पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात वैभवी माने. दोन पारितोषिकं पटकवल्याबद्दल अभिनंदन. साहित्यिक गटांमध्ये निबंध स्पर्धा. प्रथम क्रमांक सौ माधवी देवळाणकर. काही नाही आलेलं आहे का? बरं, हरकत नाही. द्वितीय क्रमांक आमच्या ज्येष्ठ भगिनी सौ प्रमोदिनी देशमुख. एक मिनिट, एक आहे. सुंदर निबंध लिहिला प्राची आणि प्रमोदताईंनी. आणि तृतीय क्रमांक ज्योती जाधव. आता साहित्यिक गटामध्ये काव्य स्पर्धेचा निकाल सांगत आहे. तेही आलेले नाही आहेत बहुतेक. प्रथम क्रमांक
सागर राजे निंबाळकर. सागर नाही नाही कारण की सागरला ओळखते. हो हां सागरनी मला फोन करून सांगितलं मला आत्ता ड्युटी आहे मी येऊ शकणार नाही माझा प्रतिनिधीला पाठवलं तर तुम्ही द्याल का. खरं म्हटलं तर आम्ही नियमामध्ये असं सांगितलं होतं की जे उपस्थित असतील त्यांनाच आम्ही पारितोषिकं देऊ. ह्याचं कारण असं होतं की जास्तीत जास्त लोकांनी कार्यक्रमाला यावं पण जे काही कारणाने येऊच शकत नाही त्यांच्यावर अन्याय करणं बरोबर नाही. जर त्यांचं लेखन इतक्या उत्कृष्ट दर्जाचं आहे तर केवळ ते आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत म्हणून त्यांना आपण बाद करायचं बरोबर नाही. म्हणून आम्ही त्यांना असं सांगितलं ठीक आहे तुमचे जे प्रतिनिधी येतील त्यांच्या हातात आम्ही हे जळवून देऊ. श्रीयुत संदीप श्रीपती मर्ढेकर हे सागरराजे निंबाळकर यांचे प्रतिनिधी आपल्यामध्ये आलेले आहेत आणि ते आता देतील. काव्य स्पर्धा साहित्यिक गट सागरराजे निंबाळकर आणि प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना आम्ही या ट्रॉफीच्या बरोबर कॅश प्राइजेस पण देत आहोत. साहित्यिक गटामध्ये काव्य स्पर्धेमध्ये दुसरा पुरस्कार आहे द्वितीय क्रमांक श्रीयुत गणेश सुतार. गणेश सुतार केला होता. जागृतीताईंना बरोबर माहिती आहे माधवी आवेकर ज्या पुण्याच्या स्पर्धक आहेत त्या आज येऊ शकल्या नाही तर त्यांना आम्ही सांगितलं ठीक आहे तुम्ही नंतर येऊन आमच्याकडनं पारितोषिक घेऊन जा तुमचं आम्ही जरूर ठेवून देऊ. आता तृतीय क्रमांक काव्य स्पर्धा श्रीयुत प्रसाद कुलकर्णी आपले ज्येष्ठ बंधू आहेत श्रीयुत प्रसाद कुलकर्णी. अभिनंदन प्रसादजी. मी प्रसादजींच्या बरोबर अनेक साहित्यिक गटांमध्ये तृतीय क्रमांक विभागून दिले आहे. पुढचा तृतीय क्रमांक सौ सुलभा कुलकर्णी. हा तर सुलभा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या जोरदार. आणि जाऊ नये मागे फोटो काढणाऱ्या व्यक्तींनी तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे आणखी एका व्यक्तीला आणखी एका साहित्यिकाला रजनी निकाळजे. आणि आत्ताच त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना जरा त्रास होतो. रजनी निकाळजे. रजनीताई एक चांगला गझलकार आहेत हो आणि त्यांची जी कविता होती ती गझल होती म्हणजे एक थोडंसं वैशिष्ट्य कवितांमधलं. जागृतीताईंनी आणि दुसऱ्या परीक्षक कुंदाताई पेडणेकर यांनी मिळून जो निकाल लावला आहे तो सर्वांना पटण्यासारखा आहेच. आम्ही उत्तेजनार्थ पारितोषिकही देणार आहोत पण हा कार्यक्रम उत्तेजनार्थ पारितोषिक देण्याच्या आधी आपल्याकडे आम्ही काही निमंत्रित वक्त्यांना आमंत्रित केलेलं आहे तर त्यांचेही विचार आधी ऐकून घेऊया आणि मग आपण उत्तेजनार्थ पारितोषिक देऊया. पण त्यापूर्वी मला ज्याचं आम्ही घोषणा केलेली नव्हती
अशी 2 पारितोषिकं द्यायची आहेत. शिक्षक गटामध्ये जवळजवळ सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेली आहेत, त्यामुळे त्यांना आपण नंतर देतच आहोत. पण साहित्यिक गटामध्ये किती लोकांना पारितोषिकं द्यावी आणि किती नाही असं होऊन गेलं. इतक्या उत्तम रचना होत्या, म्हणून आम्ही साहित्यिक गटामध्ये एक उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट निबंध म्हणून आम्ही एक खास पारितोषिक देत आहोत. हे पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट निबंधाचं श्रीयुत मिलिंद कल्याणकर. अभिनंदन मिलिंदजी. तुम्हाला आता समजलं असेल की मी पुढे येऊन बसण्यासाठी का सांगितलं होतं. हे एक मिनिट. सर्वोत्कृष्ट म्हणून कॅश प्राईज आम्ही देत आहोत. धन्यवाद. मिलिंदजी एक म्हणजे पुरुष आहेत, पण स्त्रीच्या मनाचा जो त्यांनी एक सुंदरसा आढावा घेतलेला आहे. आणि असंच आता काव्य स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही सर्वोत्कृष्ट पारितोषिक घोषित करत आहोत. यामधलं एक पारितोषिक आहे, त्या आत्ता आपल्यामध्ये आलेल्या नाही आहेत. सुनंदा पाटील, त्यांचा भाऊ येणार होता, आलेत का? नाही आले. बरं, हरकत नाही. आणि आणखीन एक पारितोषिक जे खास आहे आपल्या पुन्हा एकदा ज्येष्ठ साहित्यिक भगिनी प्रमोदिनी देशमुख, सर्वोत्कृष्ट मराठी कविता. आता आपण उत्तेजनार्थ पारितोषिक देण्याच्या आधी आपल्या निमंत्रित वक्ता जे आहेत अशांचे काही विचार ऐकायचे मला वाटतं तुम्हाला सर्व श्रोत्यांना सुद्धा उत्सुकता असेल. म्हणून मी आपली एक खूप आवडती साहित्यिका स्वाती शृंगारपुरे यांना आमंत्रित करते त्यांचे विचार ऐकण्यासाठी. मी स्वातीसाठी फक्त 2 ओळीमध्ये स्वातीचं वर्णन करते. साहित्य शिंपल्यात फुलती जिचे शब्दमोती. शब्दमोती नावाचा साहित्य म्हणजे स्वाती स्वतः चालवते. साहित्य शिंपल्यात फुलती जिचे शब्दमोती सरस्वतीच्या मुकुटामध्ये तेजाने झळकती. इतरांनाही रचना करण्या प्रोत्साहन देती. साहित्याच्या दरबारी गाजते स्वातीची ख्याती. गाजते स्वातीची ख्याती. स्वाती. धन्यवाद गुरुजी. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार. स्त्रियांचं समाजकार्यातलं योगदान किंवा स्त्री आणि सामाजिक उन्नती हा विषय मला देण्यात आलाय. पण खरं सांगू का, स्त्रीचं समाजात असणं, तिचं अस्तित्व हे मोठं वरदान आहे समाजाला. आणि उन्नती ही स्त्रीला वेगळी नाही साधावी लागत. वेगळं योगदान तिला द्यावं लागत नाही, कारण सतत देत राहणं हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. अगदी कुटुंबातलंच उदाहरण घ्या. कुटुंबात स्त्रीचं योगदान अनन्यसाधारण असतं. तसंच ते समाजातही असतं. समाजाच्या जडणघडणीत उत्कर्षात तिचा मोलाचा वाटा असतो. अगदी इथलंच उदाहरण घ्या. ज्यांच्या स्मृती दिनानिमित्त आज आपण सारे इथं जमलो आहोत त्या मंगलाताई फडणीस तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या असूनही केवढं असामान्य अलौकिक कार्य त्यांनी करून ठेवलं. तळागाळातल्या समाजापर्यंत पोचून
त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांनी सक्षम केलं. गरिबांच्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं, त्यांना शिक्षित करण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आणि अखेरच्या श्वासापर्यंत हा वसा त्यांनी सुरू ठेवला. केवढं मोठं सामाजिक योगदान. पुढच्या पिढीनं आईचं समाजकार्य पुस्तक रूपानं समाजापुढे ठेवलं, हेही मोठं सामाजिक योगदान. त्यांच्याही पुढच्या पिढीनं ह्याचं महत्त्व जाणलं, काळाची गरज ओळखली. आईनं लिहिलेल्या मराठी पुस्तकाचा तिनं इंग्रजी अनुवाद केला. आजीनं घेतलेला समाजकार्याचा वसा नातीनं आपल्या परीनं सुरू ठेवला. केवढी कौतुकाची बाब आहे ही. या स्त्रियांकडून प्रेरणा घेऊन आणखी काही स्त्रिया पुढे येतील. समाजकार्याचा अविरत वसा सुरू राहील. विद्यादानाचे मंगल दीप तेजारत राहतील आणि म्हणूनच हे योगदान सर्वश्रेष्ठ ठरेल. आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपल्या कर्तृत्वाचा झेंडा उभारत आहेत. उत्तम राजकारण करून त्या महापौर, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधानही बनतात. गाव पातळीवर सरपंच पद भूषवून गावाचा विकास करतात. महिला पौरोहित्य करतात. परिचारिका बनून रुग्णसेवा करतात. सैनिक बनून राष्ट्रसेवा करतात. स्त्रिया अंतराळ वीरांगनाही आहेत. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. कुटुंबातल्या जबाबदाऱ्या सांभाळत अनंत अडचणींवर मात करत स्त्रिया स्वतःबरोबर समाजाचीही उन्नती साधत आहेत. पूर्वी इतकी स्त्री पुरुष विषमताही आता राहिलेली नाही. समाजही सुधारतोय. स्त्री पुरुष समानता आता बऱ्याच अंशी उदयाला आली आहे. नवे स्वबळावर स्वतःच्या क्षमता सिद्ध करत स्त्रीनं ही समानता गाठली आहे. ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्याही जाणीवा आता प्रगल्भ झाल्या आहेत. ग्राम स्वच्छता अभियान, दारूबंदी यासारखे उपक्रम त्या राबवतात. हिरिरीने त्यात सहभाग घेतात आणि उपक्रम यशस्वी करतात. गावागावात महिला बचत गट उभे राहिले. ते महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वायत्त बनवतात. महिलाच महिलांना रोजगार मिळवून देतात आणि म्हणूनच हे समाजाच्या दृष्टीने लाख मोलाचं योगदान ठरतं. समाजात स्वतःचं योगदान देण्या इतक्या स्त्रिया आता सक्षम आहेत. त्या विमान चालवतात, रेल्वे गाडी चालवतात, तसंच त्या रिक्षा टॅक्सी चालवतात. हेही त्यांचं एक प्रकारे योगदानच. मातृभूमीच्या रक्षणासाठी लढण्यासही त्या सक्षम आहेत. पोलिसी वर्दी चढवून वर्दीचा सुयोग्य सन्मान राखणाऱ्या उच्च पदस्थ महिला पोलीस अधिकारी काय किंवा अगदी सामान्यातल्या सामान्य पदावर कार्यरत असणाऱ्या स्त्री हवालदार काय, आपलं योगदान त्या देतच असतात. शैक्षणिक क्षेत्रात तर स्त्रियांनी फार मोलाचं योगदान दिलंय. ताराबाई मोडक, अनुताई वाघ, अगदी वर्तमान काळात रेणुताई गावस्कर किंवा आपल्या अवतीभोवती अगदी इथे बसलेल्या शिक्षिका, मुलांच्या ह्या केवळ शिक्षिका नव्हे तर विद्यार्थ्यांच्या अंतरंगात शिरून ते जाणून घेऊन त्यांना घडवणाऱ्या, सुसंस्कारित करणाऱ्या ह्या जणू मुलांच्या माताच. आपल्या सिंधुताई सपकाळ, डॉक्टर राणी बंग, डॉक्टर मंदाताई आमटे, आपण नतमस्तक होतो त्यांच्या कार्यापुढे. ह्या सामाजिक योगदानाला तोडच नाही. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्येही स्त्रिया आघाडीवर आहेत. अथक परिश्रम करून अनेक खेळांमध्ये, अगदी आंतरराष्ट्रीय खेळांमध्येही त्या पदकं जिंकतात.
वैद्यकीय क्षेत्रातही स्त्रियांनी मोलाचं योगदान दिलंय. उदाहरणच घ्यायचं झालं तर डॉक्टर इंदिरा हिंदुजा टेस्ट ट्यूब बेबीचं तंत्र यशस्वी करत अनेकांना त्यांनी त्याचा लाभ मिळवून दिला. स्त्रिया शास्त्रज्ञही आहेत. इस्रो सारख्या नामांकित संस्थेत त्या अत्यंत मोलाची कामगिरी बजावतात आणि जगाच्या नकाशावर भारताची मान उंचावते. अगदी इथलंच उदाहरण घेऊ. विजयाताई वाड आत्ता आपल्याबरोबर होत्या. विश्वकोश निर्मितीमध्ये अनन्यसाधारण योगदान त्यांनी दिलंय. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, हे असं बहुमोल योगदान स्त्रियांकडून मिळतंय ना, म्हणून भारत महासत्ता होण्याची किमान स्वप्न तरी आपण पाहू शकतोय आणि ही स्वप्न नक्कीच साकार होतील असा मला विश्वास वाटतो. सावित्रीबाई फुले यांनी भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्याचीच गोड फळं आपण आज चाखत आहोत. समाजकार्यात प्रत्येक स्त्रीचं योगदान बहुमोल आहे आणि ह्या योगदानामुळे समाजाची आणि पर्यायाने देशाचीही उन्नती झपाट्याने होत आहे. असो, तर मला दिलेली वेळ संपत आली. हा विषय खरं तर इतका नाही थोडक्यातच आनंद आहे. हा विषय खरं तर इतका प्रदीर्घ आहे मृदुलताई, थोडक्यात आवडता घेण्यासारखं खरंच अशक्य, पण वेळेची मर्यादा आपल्याला पाळायलाच हवी. बरेच दिवस माझ्या मनात घोळत असलेल्या विषयावर बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी मला दिल्याबद्दल सौ मंगला मदन फडणीस स्मृती प्रतिष्ठानचे मी आभार मानते आणि मंगलाताईंच्या स्मृतीस वंदन करून माझं बोलणं मी आवर्त घेते. धन्यवाद. धन्यवाद स्वाती. पण कृपया इथे मंचावर यावं. मला खास सांगायचं आहे स्वातीबद्दल की मी जेव्हा मंगलदीप हे पुस्तक लिहिलं, ह्या पुस्तकाचा जास्ती लोकांमध्ये परिचय नव्हता. परंतु हे या पुस्तकाबद्दल स्वातीने कुठे वाचलं मला माहिती नाही, पण स्वातीने मला कळवलं. मी पण मूळची ठाण्याची आहे आणि बालविकास मंदिर या शाळेबद्दल, मंगला फडणीस या व्यक्तीबद्दल मी खूप ऐकलेलं आहे. तर मला हे पुस्तक वाचायला मिळेल का? मी स्वातीला हे पुस्तक पाठवलं आणि मला माहिती नाही काय जादू झाली, पण स्वातीच्या शब्दांनी ह्या पुस्तकाला खूप मोठा म्हणजे सन्मान मिळाला. स्वातीने मला वेगवेगळ्या कवी किंवा साहित्यिक गटांमध्ये सामील करून घेतलं आणि त्यानंतर अवघ्या 1 वर्षाच्या आत मी जमशेदपूरला राहणारी आहे, मी मुंबईत राहत नाही, पण ह्या 1 वर्षाच्या आत मला महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगवेगळ्या साहित्यिक गटांमध्ये प्रसिद्धी मिळाली की मी हे फक्त आणि फक्त स्वातीचं श्रेय मानते. मी स्वातीची मनस्वी आभारी आहे आणि म्हणून स्वातीचा सत्कार करण्याची माझी जी मनापासूनची इच्छा आहे, ह्याच्यासाठी मी स्वातीला इथे थांबवून घेतलेलं आहे. तर मी प्राचीला विनंती करते. Yes.